बघा नमस्कार मित्रांनो, अशी प्रश्न शिष्यवृत्ती, 7वी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, नवोदय, अधिकतर पोलीस भरती, टीएटी अशा सर्व परीक्षेला असे प्रश्न पडतात. तर असे प्रश्न पडल्यानंतर आपण जायचं नाही हे शाब्दिक अपूर्णांकाचा प्रश्न, शाब्दिक अपूर्णांकाचा प्रश्न आहे. तर कसा सोडवायचा ते बघू आपण. अक्षय आपल्या एकूण पगाराच्या 3/8 भाग घर खर्च करतो आणि उर्वरित पगाराच्या 1/5 भाग प्रवास खर्च करतो, तरीही त्याच्याकडे 4000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा पगार किती? ऑप्शन आहेत 8000, 16000, 28000, 12000. तर बघू आपण आता सोडवायचं कसं. तर बघा पगाराच्या एकूण पगाराच्या 3/8 भाग, पगाराच्या 3/8 भाग, पगाराच्या किती 3/8 भाग काय करतो? घर खर्च करतो. 3/8 भाग घर खर्च, 8 पैकी 3 भाग काय करतो? घर खर्च करतो. शिल्लक किती राहतात तरी बाकी राहतात 5/8, 5/8 किती राहतात? 5/8 बाकी राहतात 5/8 आणि करतो आणि उर्वरित पगाराच्या 1/8 भाग प्रवास खर्च ओके प्रवास खर्च करतो. मग मला सांगा 5/1 भाग जर प्रवास खर्च करत असेल तर ह्याच्यामध्ये शिल्लक किती राहतात रे? 4/5 ओके 4/5. आता बघा बाकी किती राहिले तर ह्याच्यामध्ये वरच्या मध्ये राहिले 5/8 म्हणजे याच्यामधून हे प्रवास खर्च करतो 1/5. त्याच्यामध्ये बाकी किती उरती? 4/5. आता बघा करायचं काय, इथपर्यंत सगळ्याला समजलं असेल अशी मी आशा करतो. बघा हे करायचं काय, आता समजा हे आहे ओके, बाकी किती राहिले? 5/8 आणि 4/5. मग करायचं सरळ सरळ करायचा. याचं काय करायचं बघा, 5/8 गुणिले 4/5 ओके. आता बघा सरळ सरळ हे 5 गेला, हे 5 गेला बरोबर. तर राहिले काय? 4 1 4, 4 2 8 म्हणजे उत्तर काय आपलं 1/2. 1/2 उत्तर आहे का नाही? मग मला सांगा 1 ला 4000 रुपये खर्च, 1 ला बघा 1 ला जर 4000 रुपये खर्च करत असेल, 1 ला जर 4000 रुपये खर्च, 1 भागाला जर 4000 रुपये खर्च करत असेल तर 2 भागाला किती? 2 भागाला किती? तर करा तिरकस गुणाकार बरोबर 2 गुणिले 4000 बरोबर किती? बरोबर 8000. आपलं उत्तर काय? 8000. धन्यवाद. मी हे गणित तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट गणित तुमच्यासाठी.